डोंट बी अ मिनिमम गाय असं कितीही मनाशी ठरवलं ना तरी सुद्धा युनिव्हर्सिटी हे होऊ देईल असं काही वाटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसानंतर मी आज आलोय व्हिडिओसाठी. त्याचं कारण असं की असे सबस्टॅन्शियल अपडेट्स काही मिळत नव्हते म्हणून मी थांबलो होतो. पण आता परत माझ्याकडे काही अपडेट्स आहेत आणि तेच मला तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑड सेमिस्टरची एक्झाम दिली, त्याच्यानंतर तुमचे स्कोर झाले, स्कोर नंतर आता इव्हन सेमिस्टरचे एक्झाम फॉर्म पण सुरू झाले आणि एक्झाम फॉर्मची गंमत तर तुम्हाला कळलीच. आधी फीजमध्ये चेंजेस येत होते, त्याच्यानंतर ते जे प्रॅक्टिकल ओरल जे होते ते तरीसुद्धा बॅकच दाखवत होतं. मग कॉलेजवाल्यांनी सांगितलं की हो, प्रॅक्टिकल ओरलचा सेक्शन जो आहे तो बॅकच दिसेल, तिथे टिक असेल ती तशीच ठेवायची आहे आणि काही कॉलेजेसने सांगितलं की तिकडे अनटिक केलं तरीसुद्धा चालेल. तर ते कन्फ्युजन अजूनसुद्धा सुरू आहे, तरीसुद्धा मुलांनी फॉर्म भरलेले. पण आता झालं असं आहे की ग्रीव्हन्सेस नंतर जी री एक्झाम झाली त्या री एक्झामचे मार्क्स जे आहेत तेच अपडेट होत नव्हते. मग जर रिझल्टच अपडेट होत नसेल तर मुलांनी एक्झाम फॉर्म भरताना त्यांना बराच इश्यू येत होता. आता त्यातून एक गंमतच झाली आहे, ते म्हणजे एका स्टुडंटनी मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. हा त्याचा स्कोर आहे आणि जर तुम्ही नीट जर पाहिलं ना तर इथे एक सब्जेक्ट लिहिला आहे, आय होप सो तुम्हाला दिसत असेल, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स, ज्याच्यात तुम्ही पाहू शकताय की त्याला 42 मार्क्स आहेत. आता मला सांगा, 50 पैकी 42 मार्क्स असतील तर थिअरीमध्ये पासिंगच आहे ना हे. मग या केसमध्ये 42 मार्क्स असून सुद्धा जेव्हा एक्झाम फॉर्म भरायची वेळ येते, मी तुम्हाला फक्त इथे दाखवतो, हो मोस्टली दिसत नसेल तर इथे डिस्क्रीट मॅथमॅटिक्स हा त्याचा सब्जेक्ट थिअरीमध्ये फेल दाखवतोय. मग आता हे अशा टाईपच्या गोष्टी जर होत असतील तर मला सांगा मुलांनी कुठे जायचं? कॉलेजेसशी कॉन्टॅक्ट केलं तर कॉलेजेस म्हणतात की आम्ही युनिव्हर्सिटीला विचारू, युनिव्हर्सिटीकडून कसलाच रिप्लाय येत नाहीये. मग अशी जर सिच्युएशन होत असेल तर मुलांनी काय केलं पाहिजे याचं आम्हाला उत्तर तर मिळालंच पाहिजे. दोन अजून महत्त्वाचे मुद्दे. कॅरी फॉरवर्डच्या विद्यार्थ्यांचं काय? मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की कॅरी फॉरवर्डसाठी 10च्या 10 सब्जेक्ट दिसणं गरजेचं होतं, जे की अजून सुद्धा एक्झाम फॉर्ममध्ये दिसत नाहीये. तर या वेळेला मुलांनी काय करायचं? ॲटलिस्ट तुम्ही कॉलेजेसना तरी इन्फॉर्म केलं तर कळेल की मुलांनी काय केलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्सटर्नल स्टुडंट्सनी काय करायचं. या आधी पण सांगितलं होतं की एखादी कुठली तुम्ही एखाद्या सेंटर चालू करा, हेल्पलाईन सेंटर सुरू करा, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल स्टुडंट्सना मदत होईल. त्यांना काहीही कळत नाही आहे, ॲटलिस्ट कॉलेजची जी काही थोडीफार हेल्प रेग्युलर स्टुडंट्सना होती आहे ती सुद्धा एक्सटर्नल विद्यार्थ्यांना होत नाही आहे. तर यावरती सुद्धा काम केलं पाहिजे. आणि प्लीज इट्स अ रिक्वेस्ट, तुम्ही तुमचे री एक्झामचे मार्क्स पटकन अपडेट करा. तुमच्या फॉर्म भरतानाच्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या पटकन करेक्ट करा, कारण परत डेट्स ज्या आहेत त्या पुढे पुढे जर गेल्या तर परत मुलांच्या एक्झाम्स डिले होतील. एक्झाम्स डिले, परत रिझल्ट डिले आणि रिझल्ट डिले झाला तर मुलांना पुढे जाऊन अकॅडमिक कॅलेंडर वाईज खूप अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागू शकतोय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, इंस्टाग्राम असो, टेलिग्राम असो, सगळ्यांवरती मला जितकं शक्य आहे मी तुमचे डाऊट्स म्हणा किंवा अपडेट्स म्हणा ते नेहमीच देत असतो आणि ते देतच राहीन. डोंट बी अ मिनिमम गाय. ऐसा खुद के लिए कितना भी सोचो, लेकिन यूनिवर्सिटी ये होने देगी कि नहीं इसका बिल्कुल हमें अंदाजा नहीं लग रहा है. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों, अगर चैनल पे नए हो या फिर अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ 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 चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. 3-4 दिनों के बाद आज मैं वीडियो पब्लिश कर रहा हूँ. रीज़न बीइंग कोई सब्सटेंशियल अपडेट्स मेरे पास नहीं थे, तो अभी अपडेट्स है तो मैं आपके सामने जो है वो आया हूँ. आप सबको पता है, आप लोगों ने इवन सेमेस्टर की एग्जाम्स दी, एग्जाम्स के बाद रिजल्ट्स आए, रिजल्ट्स में गड़बड़ी थी तो काफ़ी लोगों ने वापस री एग्ज़ाम भी दी है. अब तो इवन सेमेस्टर के फॉर्म्स भी आउट हो चुके हैं. अब एग्ज़ाम फॉर्म्स में काफ़ी सारी दिक्कत थी. सबसे बड़ी दिक्कत थी वो थी कि एग्ज़ाम फीस जो है वो वेरी हो रही थी, जस्ट बिकॉज कि प्रैक्टिकल और ओरल्स जो है वो ऑड सेमेस्टर के अभी भी बैक दिखा रहे थे. फिर इसके ऊपर सॉल्यूशंस निकले. कुछ कॉलेजेस ने बोला कि हाँ, एग्ज़ाम फीस का तो मैनेज हो चुका है, बट ये जो प्रैक्टिकल ओरल आपको बैक दिखाई दे रही है वहाँ पे ऑलरेडी टिक रहेगा, तो प्लीज़ उसको अनटिक मत कीजिएगा. कुछ कॉलेजेस ने उल्टा कहा, बट जो भी हो, बच्चों ने फॉर्म्स भरना शुरू कर दिया. अब इशू क्या है? इशू ये है कि जिन जिन लोगों ने ग्रीवेंसेस के बाद री एग्ज़ाम दी उनके स्कोर्स अपडेट नहीं हो रहे थे. कुछ लोगों के स्कोर्स अपडेट हुए बट उनको अलग ही प्रॉब्लम फेस करना पड़ रहा है. जैसे कि मैं आपको बताता हूँ, एक स्टूडेंट ने मुझे स्क्रीनशॉट भेजा, उसने
एक सब्जेक्ट जो है वो री एग्जाम दी थी। आप देख सकते हो यहाँ पे शायद दिख रहा होगा, डिस्क्रीट मैथमेटिक्स इज अ सब्जेक्ट जिसमें उसको 42 मार्क्स है। अब मुझे बताओ कि अगर 50 में से 42 मार्क्स आए तो बंदा थियोरेटिकली तो पास हो चुका है, लेकिन जब वो एग्जाम फॉर्म भर रहा था तो बैकलॉग के सेक्शन में, यू कैन जस्ट हैव अ लुक एट इट, यहाँ पे डिस्क्रीट मैथमेटिक्स थियरी बैक क्लियरली दिखा रहा है। अब मुझे बताइए, यहां से तो पास है, यहां पे दिखा रहा है फेल। अब उसने टिक करना चाहिए, अनटिक करना चाहिए। कॉलेजेस को पूछा गया तो कॉलेजेस की तरफ से कुछ रिस्पॉन्स नहीं आ रहा है। अब यूनिवर्सिटी का इस पे क्या कहना है ये हम लोगों को पता होना चाहिए। अब ऐसे प्रॉब्लम्स अगर हो रहेंगे तो बच्चे जो है वो प्रॉब्लम में ही रहेंगे, ये बात तो क्लियर है। अब दो और इंपॉर्टेंट पॉइंट थे। सबसे पहला पॉइंट था कि कैरी फॉरवर्ड वाले बच्चों के लिए जो एग्जाम फॉर्म था वहां पे 10 के 10 सब्जेक्ट्स दिखने चाहिए थे दोनों सेमेस्टर्स के, बट हो ऐसा रहा है कि अब तक उनके लिए जिस तरीके का एग्जाम फॉर्म का प्रोविजन है वो अब तक अपडेट नहीं हुआ है। तो इट्स अ रिक्वेस्ट, मैंने पहले भी ये बोला था, अभी भी मैं वापस बोल रहा हूं। इसी के साथ साथ जो एक्सटर्नल स्टूडेंट्स हैं जिनके लिए मैंने बोला था कि हेल्पलाइन रखो, उनके लिए, उनको बहुत ज़रूरत है, जो कुछ थोड़ी बहुत हेल्प कॉलेजेस से हो रही है रेगुलर स्टूडेंट्स को, वो भी एक्सटर्नल स्टूडेंट्स को बिल्कुल नहीं हो रही है। तो इन दिस केस एक्सटर्नल स्टूडेंट्स की जो प्रॉब्लम्स है, उनको जो एग्जाम फॉर्म्स भरने में दिक्कत आ रही है, उनके ऊपर प्लीज़ कुछ ना कुछ सोल्यूशन जो है वो जल्द से जल्द निकलना चाहिए। देखो दोस्तों, इंस्टाग्राम हो, टेलीग्राम हो, जितने सारे अपडेट्स हैं या फिर प्रॉब्लम्स है, आपकी प्रॉब्लम्स में देख रहा हूँ, सुन रहा हूँ, और जो जो पॉसिबल है वो प्रॉब्लम मैं आपके सामने लेके आने की पूरी कोशिश कर रहा हूँ। तो चलिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए, तब तक के लिए थैंक यू सो मच।